पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मागील 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांना धीर दिला। यावेळी शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीत त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला। यासोबतच नुकसानग्रस्त नागरिकांना स्थायी आदेशानुसार तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। तसेच घरांची पडझड झालेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री आनंद भंडारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय दुर्दैव अशा ही घटना आहे। तर म्हणजे एक नवीन पॅटर्न, वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे ढगफुटीचा। त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा, उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जो त्या प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला। आता ते पाथर्डी तालुक्यात मला वाटतं 100 वर्षात नाही एवढा पाणी या भागात आलं असं ग्रामस्थ सांगताय। तलाव फुटले, रस्ते वाहून गेले, आता मोठ्या प्रमाणात जे नाले आहेत, ओढे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत। त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसण्याचा आणि अशा या सगळ्या काही वाताहत झालेली आहे, म्हणजे शेतीची असेल, दुकानाची असेल, या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याची सूचना आपण दिलेली आहे। परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती। एकच आहे की एखाद 2 आपत सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी कुठे झाली दिसत नाही, झाले नाही, हे आपलं सगळ्यांचं सुदैव आहे। सर, जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे? कोणती पिके नष्ट झालेली? प्राथमिक माहिती काय सर? नाही, आता 2 दिवसाची घटना आहे त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी। आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही, ढगफुटी नाही, त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे, शेतामध्ये पाणी आहे, त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे, साधारण 94,000 साधारण 770 शेतकऱ्यांच्याकडे, म्हणजे मला वाटतं 1,02,000 साधारण 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। म्हणजे मुख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे। आता ह्या भागात पाथर्डी आहे, शेवगाव आहे, इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे। सर, दुसरीकडे विरोधक सातत्याने तातडीने काही मदत दिली जाणार आहे का? आपले स्थायी आदेश आहेतच शासनाचे, पण आता ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे नॉर्म आहेत आपले त्यामुळे आपण मदत करतो, आपण काही एसडीआरएफचे आहेत, एनडीआरएफचे आहेत, पण ओरंडाभाऊ एनडीआरएफच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणून आता मला वाटतं मदत पुनर्वसन बघायला तशा पद्धतीने आपण विनंती करू। सर, विरोधक सातत्याने आरोप करतायत की पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही। अहिल्यानगरचे खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही। कसं बघतं सर त्यांच्या आरोपाला? मला असं आहे की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत, आता नगर तालुक्यातले मध्ये आतळनेर, पिंपळगाव, माळवी, वाळकीला, इथे आपण तातडीने स्वतः गेलो, पंचनामे झाले, लोकांना मदत मिळते। तर माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये विरोधकांचं कामाचे आरोप करायचं, पण सगळीकडे आम्ही काय लक्ष देत नाही। लोकांना आमचं शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात। कालच्या ढगफुटीमुळे काही संसारच उघड्यावर पडलेले आहेत, अक्षरशः घरात काही राहिलेलं नाहीये, अशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार? नाही, आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत। एकतर ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडली, मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घरं बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो, कारण त्या स्वतःच मालकीची जागा असते, तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं, म्हणजे ताबडतोबीने त्यांना मदत करता येईल। नंबर 1, टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा पुढे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय। दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग सर्व संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झालेल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्याद्वारे काही मदत करता आली, संसार उद्ध्वस्त आहेत, काय तर राहिलं नाही,
तर ती एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे. सर हिंदी में